दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाचं शेण, शेणाचा गणपती, गणपतीचं मंदिर, मंदिरात घंटा, घन घन घन, असं आपण सगळेजण लहानपणापासून म्हणालोय. आज दत्त जयंती आणि दत्त महाराजांचे जवळजवळ 24 गुरु होते. त्याच्यामागे धरती, आकाश, तेज, आप, वायू, याशिवाय कबूतर, साप, अजगर, मधमाशी असे निसर्गात आढळणाऱ्या बहुसंख्य वनस्पती किंवा गोष्टी. दत्त महाराजांचं आवडतं झाड कुठलं तर औदुंबर, उंबर. उंबर अनेक किडींना, अनेक पक्ष्यांना निवासस्थान देतो आणि उंबराच्या खाली पाणी आढळते हे आपण सगळ्यांना माहिती आहे. खरं तर ज्या देवाने आपल्याला निसर्गाचं संवर्धन कसं करायचं हे सांगितलं, त्या देवाची फक्त आपण जयंतीच साजरी करतोय, मोठे मोठे स्पीकर लावतोय आणि घाणेरड्या आवाजात अभंग म्हणतोय. पण एखादं उंबराचं झाड आपण आपल्या शेतात लावलंय का? किंवा दत्त महाराजांचे जे गुरु आहेत त्या सगळ्या देवतांना, त्या सगळ्या पाण्याला, त्या हवेला आपण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केलाय का? नुसती संस्कृती जपणे म्हणजे जयंती साजरी करणे की त्यामागचा संदेश सुद्धा सांभाळणे हे आपल्याला वाटतंय का? खरं तर आपल्या संस्कृती मागचं विज्ञान आपण समजून घ्यायचं विसरलोय आणि रूढी परंपरा म्हणून त्या साजऱ्या करतोय आणि येणारी पुढची पिढी त्याच्यामुळे ते नाकारते. तर ते समजून सांगणं आणि ते त्या पद्धतीने साजरं करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपल्या सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. आरोग्य धनसंपदा.